नमस्कार मित्रांनो, तुमचं हार्दिक स्वागत आहे माझ्या एक्झाम फॅक्टरी या चॅनलवरती. या चॅनलवर तुम्हाला सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झामची संपूर्ण माहिती मिळेल, जसे की बँकिंग, इन्शुरन्स, SSC, CET, कॅट आणि इतर राज्यांच्या सर्व परीक्षाबद्दल. त्यासाठी चॅनल लगेचच सबस्क्राईब आणि लाईक करा. तर सुरुवात करूया या व्हिडिओची. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत IBPS RRB 11th ॲडव्हर्टाइजमेंट जी आलेली आहे लेटेस्टची. तर सुरू करूयात. कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर RRB 11 इन रिजनल रूरल बँक्स. तर सुरू करूयात. ही जी जाहिरात आलेली आहे यामध्ये एकूण 4 पोस्टसाठी वॅकन्सीज काढलेल्या आहेत. त्यामध्ये ऑफिसर स्केल 1, 2, 3 ज्या ग्रेड A ऑफिसर आहेत आणि ग्रुप B म्हणून ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज, अशा 4 एकूण पोस्ट आहेत. तर या रिक्रुटमेंटमध्ये एकूण 43 रिजनल रूरल बँक्स आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 2 रिजनल रूरल बँक्स आहेत, जसं की महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचं हेडक्वार्टर आहे नागपूर आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं हेडक्वार्टर आहे औरंगाबाद. तर टोटल 43 RRB पार्टिसिपेट करणार आहेत या रिक्रुटमेंटमध्ये. तर आपण पाहूयात इलिजिबिलिटी क्रायटेरिया. इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे फक्त सिटीजन ऑफ इंडिया, पर्सन ओरिजिन ही म्हणजे नॅशनॅलिटी इंडियन पाहिजे, बाकी काही नाही. तर पाहूया त्यासाठी लागणारं वयाचा क्रायटेरिया. ऑफिसर स्केल 3 साठी अबव 21 आणि बिलो 40 म्हणजे 21 आणि 40च्या मध्ये पाहिजे. ऑफिसर स्केल 2 साठी 21 आणि 32च्या मध्ये पाहिजे. ऑफिसर स्केल 1 साठी 18 ते 30 वय पाहिजे आणि ऑफिस असिस्टंटसाठी 18 ते 28 वय पाहिजे. यामध्ये कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन दिलेलं आहे एजमध्ये, जसं की SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, PWD कॅन्डिडेटसाठी 10 वर्ष, एक सर्व्हिसमॅन आणि एक सर्व्हिसमॅनसाठी असिस्टंट पोस्टसाठी 3 वर्ष आणि ऑफिसर पोस्टसाठी 5 वर्ष. तर विडो, डिवर्स वुमेन यांच्यासाठी पण रिलॅक्सेशन दिलेलं आहे एजमध्ये, पण फक्त असिस्टंट पोस्टसाठी. आणि 6वं रिझर्वेशन आहे पर्सन अफेक्टेड बाय 1984 रायव्हर्स, त्यांना आहे 5 वर्ष. तर बघूयात पुढे. या प्रत्येक पोस्टसाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया आहे ते बघूयात. असिस्टंटसाठी बॅचलर डिग्री, स्केल 1 साठी बॅचलर डिग्री आणि असिस्टंटसाठी RRB लोकल लँग्वेज पाहिजे, म्हणजे तुम्हाला तुमच्या स्टेटची जी लोकल लँग्वेज आहे त्याची एक एक्झाम द्यावं कंपल्सरी आहे. त्या म्हणतात त्याला प्रोफिशियन्सी इन लोकल लँग्वेज. तर ऑफिसर स्केल 1 साठी आहे बॅचलर डिग्री इन एनी स्ट्रीम. प्रेफरन्स देणार आहेत ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, ॲनिमल हजबेंड्री, व्हेटरनरी सायन्स, इंजिनिअरिंग, म्हणजे टेक्निकल फील्ड थोडा प्रेफरन्स जास्त आहे. यामध्ये पण प्रोफिशियन्सी इन लोकल लँग्वेज हे पण पाहिजे. स्केल 2 साठी पण डिग्रीच हवी, परंतु 2 वर्षाचा अनुभव पाहिजे ऑफिसर म्हणून. आणि स्केल 3 साठी स्पेशलिस्ट ऑफिसर म्हणून आहे, त्यामध्ये IT, लॉ ऑफिसर, CA, ट्रेजरी मेजर, मार्केटिंग ऑफिसर, त्याचा प्रत्येकाचा क्रायटेरिया वेगवेगळा आहे. आणि मिनिमम 1 वर्ष त्या फील्ड रिलेटेडचा अनुभव पाहिजे. लॉ ऑफिसरसाठी 2 वर्षाचा पाहिजे आणि ॲग्रिकल्चर ऑफिसरसाठी पण 2 वर्षाचा. परत ऑफिसर
स्केल 3मध्ये सिनियर मॅनेजर जे स्पेशलिस्ट ऑफिसर सोडून आहेत त्यांसाठी मिनिमम 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे ॲज अ ऑफिसर इन बँकिंग किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. आणि सर्व एज्युकेशनल क्वालिफिकेशन मेन्शन शुड बी युनिव्हर्सिटी दिचाच पाहिजे, त्यानंतरचा अलाउड नाही आहे. तर यासाठी ॲप्लिकेशन फीस आहे ऑफिसर स्केल 1, 2, 3साठी. रिझर्वेशन कॅन्डिडेटसाठी 175 आणि ऑल ओपनसाठी आहे 850 रुपये. तर असिस्टंटसाठी आहे 175, सेम आहे असिस्टंट आणि ऑफिसरसाठी. तर महत्त्वाचं बघूयात आपण एक्झाम पॅटर्न काय राहील. यामध्ये प्रिलिमिनरी एक्झाम आणि मेन एक्झाम आणि इंटरव्ह्यू असे 3 प्रोसेस दिलेले आहेत. परंतु ऑफिस असिस्टंटसाठी प्री आणि फक्त मेन आहे, इंटरव्ह्यूची गरज नाही आहे. तसंच ऑफिसर स्केलसाठी स्केल 1साठी प्री, मेन आणि इंटरव्ह्यू असेल. तर बघूयात एक्झाम पॅटर्न काय राहील. ऑफिस असिस्टंटसाठी 2 सेक्शन राहतील, रिजनिंग आणि न्यूमेरिकल ॲबिलिटीज म्हणजेच बुद्धिमत्ता आणि गणित. 40 क्वेश्चन 40 मार्क रिजनिंगचे आणि 40 क्वेश्चन 40 मार्क मॅथ्सचे, असे एकूण 80 क्वेश्चन 80 मार्कसाठी राहतील. आणि वेळ राहील दोन्ही मिळून 45 मिनिट. सेम पॅटर्न राहील ऑफिसर स्केल 1साठी 40 क्वेश्चन रिजनिंग, 40 क्वेश्चन मॅथ, प्रत्येक क्वेश्चन 1 मार्काला, म्हणजे 80 मार्काची एकूण एक्झाम राहील. वेळ राहील 45 मिनिट. आणि याच्यात सेक्शनल कट ऑफ राहील दोन्ही सेक्शनसाठी. आणि याच बेसवर ऑनलाईन मेन एक्झामसाठी तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जाईल. तर मेन एक्झामसाठी काय काय सिलेबस ते बघून घेऊयात. 200 मार्काची मेन एक्झाम होईल असिस्टंटची. त्यामध्ये रिजनिंग 40 क्वेश्चन 50 मार्क, कम्प्युटर 40 क्वेश्चन 20 मार्क, जनरल अवेअरनेस 40 क्वेश्चन 40 मार्क, इंग्लिश 40 क्वेश्चन 40 मार्क. इंग्लिशला ऑप्शन आहे तुमची रिजनल लँग्वेज, जसं की प्रत्येक स्टेटची त्यांनी ॲडव्हर्टाईजमध्ये दिलेलं आहे. जसं महाराष्ट्रासाठी मराठी किंवा कोकणी राहील, दुसऱ्या स्टेटसाठी त्यांनी दिलेलं आहे प्रत्येक. तर त्यामध्ये तुम्ही एक कुठलीही ऑप्शन चूज करू शकतात, इंग्लिश किंवा हिंदी किंवा मराठी, स्टेट वाईज प्रत्येकाचे. त्यानंतर न्यूमेरिकल ॲबिलिटी 40 क्वेश्चन 50 मार्क, असे एकूण मिळून 200 क्वेश्चन आणि मार्क पण राहतील 200. आणि वेळ राहील 2 तास. 5 सेक्शनला मिळून 2 तास राहणार आहे. आणि सेम पॅटर्न ऑफिसर स्केल 1साठी पण राहील, परंतु डिफिकल्टी लेवल ॲज अ ऑफिसर राहील. आपण पाहिलं असिस्टंट आणि स्केल 1साठी सेम पॅटर्न आहे, फक्त डिफिकल्टी लेवलची थोडी जास्त असेल ऑफिसरमध्ये. तर आता पाहूयात आपण ऑफिसर स्केल 2 आणि स्केल 3साठी काय एक्झाम पॅटर्न राहील. तर सिंगल लेवल एक्झाम राहणार आहे 200 मार्काची ऑफिसर स्केल 2साठी, जनरल बँकिंग आणि स्पेशलिस्टसाठी पण. आणि ऑफिसर 3साठी पण 200 मार्काचीच परीक्षा होणार आहे. तर बघूयात ऑफिसर स्केल 2साठी रिजनिंग 40 क्वेश्चन 50 मार्क, कम्प्युटर नॉलेज 40 क्वेश्चन 20 मार्क, फायनान्शियल अवेअरनेस 40 क्वेश्चन 40 मार्क, इंग्लिश आणि हिंदी 40 क्वेश्चन 40 मार्क, आणि क्वांटिटिव्ह आणि DI 40 क्वेश्चन 50 मार्क. तर यामध्ये फक्त जनरल अवेअरनेसच्या ऐवजी फायनान्शियल अवेअरनेसबद्दल जास्त विचारणार आहेत, 40 क्वेश्चन 40 मार्क. आणि सेम एक्झाम राहील जसं की ऑफिसर स्केल 1ची मेन एक्झाम राहील तशी त्यांची प्रिलिमिनरी एक्झाम राहील. त्यानंतर डायरेक्ट इंटरव्ह्यूसाठी शॉर्टलिस्ट केलं जाईल या स्कोरवर तुमच्या.
स्पेशलिस्ट ट्रेडर ऑफिसर स्किल 2साठी प्रोफेशनल नॉलेज 40 क्वेश्चन 40 मार्क, रिजनिंग 40 क्वेश्चन 40 मार्क, फायनान्शियल अवेअरनेस 40 क्वेश्चन 40 मार्क, इंग्लिश क्वेश्चन 40 क्वेश्चन 20 मार्क, इंग्लिश ऑफलाईन हिंदी राहील 40 क्वेश्चन 20 मार्क, कम्प्युटर नॉलेज पण आहे 40 क्वेश्चन 20 मार्क आणि क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड अँड DI 40 क्वेश्चन 40 मार्क. अशी 240 मार्काची परीक्षा राहील. 240 क्वेश्चन राहतील आणि टोटल वेळ राहील 2.5 तास, म्हणजे 2 तास 30 मिनिटे. स्केल 3साठी प्रोफेशनल नॉलेजचा पेपर नाही आहे, तर बघूयात काय आहे. रिजनिंग 40 क्वेश्चन 50 मार्क, कम्प्युटर नॉलेज 40 क्वेश्चन 20 मार्क, फायनान्शियल अवेअरनेस 40 क्वेश्चन 40 मार्क, इंग्लिश 40 क्वेश्चन 40 मार्क, हिंदी 40 क्वेश्चन 40 मार्क, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड अँड DI 40 क्वेश्चन 50 मार्क. अशी एकूण 200 क्वेश्चन 200 मार्क आहे आणि वेळ आहे 2 तास. तर सर्व एक्झामसाठी प्री आणि मेनसाठी जे पेनल्टी आहे ती 0.05 आहे, 0.25 आहे सॉरी. हे 4 क्वेश्चन चुकले तर 1 मार्क मायनस होईल. कट ऑफ स्कोअर हा प्रत्येक ह्याच्यासाठी मिनिमम स्कोअर काढला जाईल आणि त्यामुळे जशी वॅकन्सी आहेत त्याच्या मल्टिपलमध्ये तुम्हाला मेन एक्झामसाठी शॉर्टलिस्ट केलं जाईल. आणि हे जसे स्टेटमध्ये जागा आहेत प्रत्येक त्याच्यावर डिपेंड राहील की तुम्हाला किती कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट करणार मेन एक्झामसाठी. ऑफिसर स्केल 1साठी आहे इच इथंपर्यंत तसंच आहे. जितक्या व्हॅकन्सी असतील त्या पट्टीमध्ये मेनसाठी एक्झामसाठी बोलवलं जाईल प्रीच्या स्कोअरवरती. आणि ऑफिसर स्केल 2 आणि 3साठी फक्त सिंगल एंट्री एक्झाम आहे. त्यानंतर डायरेक्ट इंटरव्ह्यू होईल आणि त्या इंटरव्ह्यूसाठी प्रिलिमिनरीचे मार्क्स म्हणजे सिंगल एक्झाम जे आहे त्याच बेसिसवर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. ते पण नंबर ऑफ व्हॅकन्सीज अवेलेबल आहेत त्याच्यानुसारच बोलवलं जाईल. तर प्रोसेस कशी आहे अप्लाय करण्यासाठी, त्यासाठी तुम्हाला एक स्कॅन फोटोग्राफ आणि सिग्नेचर लागणार आहे, लेफ्ट थंब लागणार आहे आणि हँड रिटन डिक्लेरेशन लागणार आहे. तर त्याची साईज वगैरे इथे मेन्शन केलेली आहे. तुम्ही ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर तुम्हाला फॉर्म फिल करून घ्यायचा आहे पूर्ण. त्यासाठी IBPS.in या वेबसाईटवर जायचं आहे. तिथून न्यू रजिस्ट्रेशन करून तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर फोटो सिग्नेचर सर्व अपलोड करून फायनली पेमेंट करून सबमिट करायचं. त्यानंतर हॉल तिकीट येतील. इम्पॉर्टंट डेट्स, ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू होईल 7 जूनला, एंड होईल 27 जूनला. पेमेंट करण्यासाठी पण तीच डेट आहे, 7 जून ते 27 जून. त्यानंतर प्री ट्रेनिंगसाठी हॉल तिकीट येतील 9 जुलैला. आणि प्रिलिमिनरी एक्झाम होईल जुलै एंड किंवा ऑगस्टच्या
ऑगस्ट 2022. तर एक्झाम डेट एक्झॅक्ट दिलेली नाही त्यांनी, परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे. साधारणतः आजपासून 45 ते 46 दिवस आहेत आपल्याकडे अभ्यास करण्यासाठी. आणि प्री एक्झाम झाल्यानंतर त्याचा रिझल्ट लागेल सप्टेंबरमध्ये, आणि मेन पण एक्झाम होईल सप्टेंबरमध्ये. म्हणजे मेन एक्झामसाठी तुम्हाला कमी वेळ भेटणार आहे, त्यामुळे आत्ताच अभ्यासाला लागा. आणि मेन एक्झाम सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये झाल्यानंतर रिझल्ट तुमचा ऑक्टोबरला होईल मेन एक्झामचा. त्यानंतर इंटरव्ह्यू ऑक्टोबर नोव्हेंबर. आणि इंटरव्ह्यू होणार ऑफिसर स्केल 1, 2, 3च्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये. आणि प्रोविजनल अलॉटमेंट म्हणजे फायनल रिझल्ट जानेवारी 2023मध्ये लागणार आहे. तर अशा प्रकारे ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे. तर आपण वॅकन्सीज बघूयात. टोटल वॅकन्सीज ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज, यामध्ये स्टेट वाईज म्हणल्यावर महाराष्ट्रामध्ये विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत 143 आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये 200 अशा 343 जागा महाराष्ट्रात अवेलेबल आहेत असिस्टंटच्या. मी फक्त इथे महाराष्ट्र स्टेटच्याच वॅकन्सीज सांगतोय. स्केल 1 साठी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये 100 आणि विदर्भ कोकण ग्रामीणमध्ये 165 अशा 265 जागा आहेत ऑफिसर स्केल 1च्या महाराष्ट्रामध्ये. ॲग्रिकल्चर ऑफिसर स्केल 2 महाराष्ट्रात एक पण जागा नाही आहे. मार्केटिंग ऑफिसर ती पण जागा नाही आहे. ट्रेजरी मॅनेजर पण जागा नाही आहे. ऑफिसर स्केल 2 लॉ महाराष्ट्रात एकही जागा नाही आहे त्याची. महाराष्ट्र ग्रामीण बँकेत पण नाही, सॉरी विदर्भ कोकण ग्रामीणमध्ये एक आहे लॉ ऑफिसर म्हणून. तुम्हाला ॲडव्हर्टाईजमध्ये डिटेल व्हॅकन्सीज समजूनच येतील. तर ऑफिसर स्केल 2 IT स्पेशलिस्टमध्ये बघूयात. महाराष्ट्रात एक जागा आहे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमध्ये, आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेत एक पण जागा नाही आहे. जनरल बँकिंग ऑफिसर 2 स्केल 2 साठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेत नाही आहे. महाराष्ट्रात एक पण जागा नाही आहे. ऑफिसर स्केल 3च्या महाराष्ट्रात एकही जागा नाही आहे. या जागेमध्ये ह्या फिक्स जागा नाही आहेत, ह्या नंतर पण चेंज होऊ शकतात, त्यामुळे अप्लाय करताना व्यवस्थित चेक करून अप्लाय करा. तर सेंटर बघूयात. महाराष्ट्रात प्रीसाठी अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी इथे प्रिलिमिनरीसाठी सेंटर आहेत, एक्झाम सेंटर. मेनसाठी फक्त औरंगाबाद, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर या ठिकाणीच मेन एक्झाम होईल. तर अशा तऱ्हेनं या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये महत्त्वाचे जे पॉईंट्स होते ते आपण सर्व कवर केले आहेत. तर RRB एक्झाम कशी क्रॅक करायची यासाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल सिलेबस, एक्झाम पॅटर्न सर्व व्यवस्थित डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.